रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायबर फसवणुकीची रक्कम वळवण्यासाठी बनावट बँक खाती उघडणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. रसायनी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे सायबर गुन्हे विश्वात एकच खळबळ उडाली आहे. दिनांक 17/9/2025 ते 22/12/2025 या कालावधीत मौजे वावेघर तालुका पनवेल येथे हा प्रकार घडला. फिर्यादी पोलीस हवालदार संतोष रामचंद्र म्हात्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुख्य आरोपी शाहरुख जहांगीर सय्यद राहणार वावेघर मशिदीजवळ याने आपल्या इतर साथीदारांसोबत संगनमत करून सायबर फसवणुकीची रक्कम गोळा करण्यासाठी कट रचला होता. या कटाचा भाग म्हणून आरोपीने ॲक्सिस बँक शाखा मोहपाडा आणि बँक ऑफ इंडिया शाखा मोहपाडा येथे स्वतःच्या नावे बँक खाती उघडली. या खात्यांमध्ये सायबर फसवणुकीद्वारे लोकांची लुबाडलेली रक्कम जमा करून ती तात्काळ इतर बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करत लोकांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यामध्ये 1 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवरील माहिती पडताळणी करून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाचकर या प्रकरणाचा पुढील तपास करीत असून बँक खाती बेकायदेशीरपणे वापरण्यास देणे किंवा अशा रॅकेटमध्ये सहभागी होणे हा गंभीर गुन्हा असून नागरिकांनी सायबर भमट्यांपासून सावध राहावे असा इशारा या घटनेच्या निमित्ताने मिळत आहे. सम्राट मराठी लाईव्हसाठी राहुल जाधवसह ब्युरो रिपोर्ट खालापूर. तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह.